आणि लोकांच्यावर इतका मोठा प्रसंग आला की पाणी अजिबातच नव्हतं. त्याच्यानंतर भाऊने एक ध्यास घेतला की काय करून आपल्या शेतकऱ्यांच्या दारात शेतात पाणी आलं पाहिजे आणि शेतकऱ्यांची प्रगती झाली पाहिजे, म्हणून त्यांनी टेंबू योजनेचं प्रस्ताव शासनाकडे मांडला आणि त्याच्या पाठीमागे लागले. बऱ्याच अंशी शेतकरी बाकीचे नेते म्हणायचे की दिवास्वप्न होईल, हे काही लोकांच्याकडे पाणी मिळणार नाही. पण भाऊनी इतका पाठपुरावा केला की आता परिस्थिती बघितली की जवळजवळ 5व्या टप्प्यापर्यंत पाणी आमच्या सगळ्या शिवारात फिरले आणि शेवटची त्यांची अंतिम इच्छा अशी होती की 6व्या टप्प्याचं काम केलं तर प्रत्येक गावात पाणी पोहोचणार आहे. 6व्या टप्प्याचं काम करत असताना प्रशासकीय अधिकारी, टेंबूचे अधिकारी ते सुद्धा म्हणायचे की ही गोष्ट अशक्य आहे. पण भाऊंचा प्रचंड गाढा अभ्यास त्याच्यावर झाला असल्यामुळं त्यांनी साहेबांना सुद्धा पटवून दिलं आणि 6व्या टप्प्याचं कामाला सुद्धा मंजुरी घेतली. पण दुर्भाग्यानं आमच्यापासून भाऊ निघून गेले. मला वाटतंय आता या परिस्थितीत अशी लोकांची धारणा झाल्या की एक घरातला कुटुंब प्रमुख गेल्यासारखं असं वाटतंय. अजून सुद्धा लोकांना ते पचत नाही भाऊ आमच्यापासून गेले तसं.